अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे असून त्याचा थेट फटका लातूर जिल्ह्यातील नागरिकांना बसताना दिसत आहे. घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये नागरिकांना गॅस एजन्सीच्या बाहेर तासनतास रांगा लावाव्या लागत आहे. उन्हाचा कडाका असतानाही महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करताना दिसत आहे. तर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना तब्बल 8 दिवस आधीच बुकिंग करावं लागत असून त्यानंतरही वेळेवर गॅस मिळेल याची खात्री नसल्याने नाराजी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात असून त्याचा परिणाम गॅस वितरणावर होत आहे. त्यामुळे लातूरमध्ये सध्या गॅससाठी लागलेल्या रांगांमधून सर्वसामान्यांच्या अडचणीचं गंभीर चित्र समोर येत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे. आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी. आखाती देशाच्या युद्धाचा फटका जो आहे तो भारताला सुद्धा बसलेला पाहायला मिळते. भारतामध्ये गॅसची जी आहे ती आयात जरी करण्यात आलेली असली तरी सुद्धा लातूर जिल्ह्यामधल्या अनेक एजन्सीवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात जी आहे ती अशी नागरिकांनी जी आहे ते गॅससाठी जी आहे ती गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. 2 तासापासून 3 तासापासून हे नागरिक जे आहे ते गॅस घेण्यासाठी जे आहे ते लाईनमध्ये जे आहे ते रांगा लावून जे आहे ते उन्हामध्ये थांबल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. कारण जर पाहिलं तर एकीकडे देशामध्ये गॅसची आयात जी आहे ती झाल्याचं सरकारकडनं सांगण्यात जरी आलं तरी अनेक भागांमध्ये जे आहे ते गॅस मिळवण्यासाठी नागरिक हे जे आहे ते रांगा लावतानाचं हे जे चित्र जे आहे ते आपण पाहू शकता. कशा पद्धतीनं गेल्या 1 ते 2 तासापासून हे लोक जे आहे ते उन्हामध्ये थांबत आहेत आणि गॅस मिळवण्यासाठी जे आहे ते त्यांनी रांगा लावल्यात. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. मला सांगा, किती वेळ झाला तुम्ही इथं थांबलेला होतात आणि आता तुम्हाला गॅस भेटलाय की नाही? नाही, आता भेटलाय गॅस. आता 1-1.5 तास झाले थांबला. 1-1.5 तास. हां, बरं. कधी केलं होतं तुम्ही हे गॅसचं बुकिंग? कधी? 3 दिवस झालं बुक करून. 3 दिवस झालं बुकिंग केलं. मग तुम्हाला काय त्यांचा मेसेज, फोन आला काय? फोन मॅसेज काय नाही आला. ऑफिसला गेलतो, मग ऑफिसून त्यांनी म्हणले इथं जाऊ, म्हणले 5 नंबरला सिलेंडर देतो म्हणले तिथं. अजून नागरिक आहेत. काय झालं? किती दिवस झालं बुकिंग केलंय? 8 दिवस झालं. 8 दिवस झालं. आणि किती वेळ झाला थांबलोय साधारण? 1 घंटा झाला. बरं, 1 घंटा झाला. तुम्ही 1 घंटा झाला. कधी केलं होतं बुकिंग? आता 4-5 दिवस झाले, 5-6 दिवस. 1 घंटा झाला थांबलाय. तुम्ही सर? मी पण 3 दिवस झाले बुकिंग करून. आता तासभर झालंच. तासभर झालं. हां, तासभर होऊन गेला. इथून जर पाहिलं तर नागरिक जे आहे ते गॅस मिळवण्यासाठी या गॅस एजन्सीवरती तासनतास जे आहे ते रांगा लावताना चित्र जे आहे तेच पाहायला मिळते. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.